तर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली। काँग्रेसच्या याच कृतीमुळे पार्थ पवार मात्र चांगले संतापलेत। यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा द्या अशी मागणी केली होती। या मागणीच्या नंतर देखील काँग्रेसच्या दिल्लीमधल्या हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवला। काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार असणाऱ्या पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। याबाबत एबीपी माझाशी बोलत असताना पार्थ पवार यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली। काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील डाऊनफॉलची सुरुवात झाल्याचं देखील पार्थ पवार म्हणाले। पार्थ पवार यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी पार्थ पवार यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे। पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे। तर महाराष्ट्र काँग्रेसने देखील एक ट्विट केलंय आणि या ट्विटच्या माध्यमातून देखील त्यांनी पार्थ पवार यांच्यावरती टीका केली आहे। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पुण्याईवरती आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यामधील चौकशीमधून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीच्या समोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीमधून माघार घेईन अशी मागणी करतायत। यावरही या कृतघ्न मुलानं बोलायला हवं। काँग्रेसने पार्थ पवार यांच्यावरती केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। जाणून घेऊया। 15 वर्ष जे आहे सरकारमध्ये होते महाराष्ट्राचे, काँग्रेसने आमचं सरकार, आणि काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री होते। विलासराव होते, पृथ्वीराज बाबा होते, सुशील कुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते। या सगळ्यांबरोबर अजितदादांनी जे आहे काम केलं आणि बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणूनच काम केलं, त्यांना पूर्ण सपोर्ट केला। आणि असं असताना जर तुमच्या हे लक्षात येत नसेल तुम्ही त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते एक प्रकारचा त्रागा होता। पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं। आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।